नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, सोयाबीनमध्ये पहिली फवारणी योग्य वेळी करणे खूप गरजेचे असते. कारण या टप्प्यावर एक छोटी चूक झाली तर पुढे मावा, थ्रिप्स आणि खोडमाशीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आणि एकदा या किडींचा प्रादुर्भाव वाढला की नंतर आपण वारंवार फवारण्या केल्या तरी पण पीक लवकर सुधारत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनची पहिली फवारणी नेमकी कधी करायला पाहिजे, कोणत्या कीटकनाशकाची पहिली फवारणी करायला पाहिजे आणि सोयाबीनच्या जोमदार वाढीसाठी आणि चांगले फुटवे फुटण्यासाठी या फवारणीमध्ये कोणती टॉनिक आपण घेऊ शकता याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, सुरुवातीला बघूया सोयाबीनची पहिली फवारणी केव्हा करायला पाहिजे. तर मित्रांनो, पेरणीनंतर साधारण 20 ते 25 दिवसांनी पिकाचे निरीक्षण करायला पाहिजे. या काळात पिकावर मावा, थ्रिप्स तसेच खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. मावा पानातील रस शोषतो, त्यामुळे पाने वाकडे होतात, पाने पिवळे होतात आणि झाडाची वाढ मंदावते. थ्रिप्स पानावर खडवडून रस शोषतात, त्यामुळे पाने चंदेरी किंवा तपकिरी दिसू लागतात आणि प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. खोडमाशी सुरुवातीच्या अवस्थेत खोडाला नुकसान करते, त्यामुळे झाडाची वाढ खुंटू शकते आणि काही वेळा झाड कमकुवत पडते आणि झाड वाळू पण शकते. याच कारणामुळे या अवस्थेत वेळेवर फवारणी करणे महत्त्वाचे असते. कारण सुरुवातीला किडीवर नियंत्रण मिळवले तर पुढील खर्च आणि नुकसान दोन्ही कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, फक्त कीड नियंत्रण करून चालत नाही. या टप्प्यावर आपल्याला सोयाबीनची जोमदार वाढ होण्याचेही बघायला पाहिजे. मजबूती आणि झाड जोमाने वाढले, चांगले फुटवे फुटले तर पुढील पीक अधिक प्रकारे विकसित होते. आता आपण बघूया की पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणती कीटकनाशक वापरू शकतो. तर मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये मावा, थ्रिप्स, तुडतुडे आणि खोडमाशी या सगळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी आपण थायमेथॉक्झाम आणि लॅम्ब्डासायलोथ्रिन घटक असलेले अलिकाचा वापर करू शकता. थायमेथॉक्झाम हा सिस्टमॅटिक म्हणजे अंतर्प्रवाही घटक असून तो झाडामध्ये शोषला जातो आणि मावा, थ्रिप्स सारख्या रसशोषक किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर लॅम्ब्डासायलोथ्रिन हा स्पर्शजन्य परिणाम करणारा घटक असून सुरुवातीच्या अनेक किडींवर जलद परिणाम करण्यासाठी मदत करतो. या दोन्ही घटकाचे संयोजन असल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत किडींच्या व्यवस्थापनासाठी अनेक शेतकरी अलिका वापरतात. यासोबत सोयाबीनची चांगली जोमदार वाढ व्हावी आणि चांगले फुटवे फुटावे यासाठी टॉनिक म्हणून आपण बायोविटा घेऊ शकता. वाढ जोमदार होण्यास, हिरवळ टिकवून ठेवण्यास आणि चांगले फुटवे विकसित होण्यास यामुळे मदत होते. मित्रांनो, फवारणी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. फवारणीपूर्वी हवामानाचा अंदाज बघा. पाऊस अपेक्षित असेल तर फवारणीमध्ये स्टिकरचा वापर अवश्य करा. यामुळे कीटकनाशक झाडावर चिटकण्यास मदत होते. फवारणीनंतर काही वेळाने जर कधी पाऊस आला पण तरी आपल्या फवारणीचे रिझल्ट आपल्याला पाहिजे तसे भेटू शकतात. आणि फवारणीसाठी स्वच्छ पाणी नेहमी वापरा, गढूळ पाणी वापरू नका. मित्रांनो, सोयाबीनच्या सुरुवातीच्या 20 ते 25 दिवसाचा काळ हा संपूर्ण हंगामाचा पाया असतो. या टप्प्यावर योग्य कीड व्यवस्थापन आणि योग्य नियोजन केल्यास आपल्या पुढील पिकाचे सगळे नियोजन व्यवस्थित राहते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. तसेच हा व्हिडिओ इतर तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत अवश्य शेअर करा आणि असेच शेतीविषयक व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी आपली शेतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.